विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून नकाशा प्रमाणाचे रूपांतर अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंक प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते, शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची माहिती घेतलेली आहे. ही माहिती घेत असताना ब्रिटिश आणि मेट्रिक मापन पद्धतीची मांडणी आपण केलेली आहे. त्याचबरोबर अंक आणि शब्द प्रमाणाचे रेषा प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची मांडणी देखील आपण मागील व्याख्यानाच्या माध्यमातून केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नकाशा प्रमाणाचे रूपांतर करत असताना दिलेल्या रेषा प्रमाणाचे शब्द प्रमाणात आणि अंक प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची मांडणी आपल्याला करायची आहे. कोणताही नकाशा व्यवस्थितपणे काढण्याकरिता नकाशा प्रमाण निश्चित करणं गरजेचं असतं. आणि आता ही जी काही पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे त्यामध्ये नकाशा ऑलरेडी काढलेला आहे. नकाशाच्या खाली रेषा प्रमाण दिलेलं आहे आणि त्या रेषा प्रमाणाचं आपल्याला शब्द प्रमाणात आणि त्यानंतर अंक प्रमाणात रूपांतर करायचे आहे. त्यामुळे माझा बेसिक प्रश्न आहे की खरंच याची गरज आहे का? तर याचं उत्तर होय असंच येतं. याचं कारण असं आहे की अनेक वेळेला तुम्हाला एखाद्या प्रदेशाचा नकाशा दिला जातो आणि त्या नकाशावरून त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ निश्चित करावं लागतं. आणि कोणत्याही प्रदेशाचं क्षेत्रफळ निश्चित करण्यासाठी चौरस पद्धती आणि पट्टी पद्धती या दोन पद्धती आहेत. आणि या दोन्ही पद्धतींच्या माध्यमातून कोणत्याही नकाशाचं क्षेत्रफळ निश्चित करण्याकरिता आपल्याला अगोदर 1 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर किंवा किती मीटर हे जे काही नकाशा प्रमाण आहे तर याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नकाशा प्रमाणाचे रूपांतर शिकत असताना रेषा प्रमाणाचे शब्द प्रमाणात आणि अंक प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची मांडणी थोडक्यात करावयाची आहे. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा देण्यात आलेला आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशातील जी काही प्रमाणपट्टी आहे या प्रमाणपट्टीची लांबी 5.8 सेंटीमीटर इतकी आहे. आणि या प्रमाणपट्टीवरील एकूण अंतर म्हणजेच प्राथमिक विभाग आणि द्वितीयक विभाग हे मिळून जे काही अंतर आहे हे अंतर 60 किलोमीटर इतके असलेले दिसून येते. याउलट रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याच्या नकाशात देण्यात आलेल्या प्रमाणपट्टीची लांबी 6.1 सेंटीमीटर इतकी आहे आणि त्या प्रमाणपट्टीवरील अंतर देखील योगायोगाने 60 किलोमीटर इतकेच असलेले दिसून येते. हा आणखी एक नकाशा मी या ठिकाणी दिलेला आहे. या जगाच्या नकाशाचा जर विचार केला तर जगाच्या नकाशामध्ये देण्यात आलेल्या प्रमाणपट्टीची लांबी ही 18.5 सेंटीमीटर इतकी आहे. आणि या प्रमाणपट्टीवरील जे काही एकूण अंतर आहे हे 35,000 किलोमीटर इतके असलेले दिसून येते. प्राथमिक विभागांच्या मध्ये दर्शवण्यात आलेलं अंतर 17,500 किलोमीटर इतके आहे आणि द्वितीयक विभागांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेले अंतर हे 17,500 किलोमीटर इतके असलेले दिसून येते. या अनुषंगाने जे काही प्रमाणपट्टीवर दर्शवण्यात आलेले एकूण अंतर आहे हे 35,000 किलोमीटर इतके असलेले दिसून येते. हा महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. आणि या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जी काही प्रमाणपट्टी आहे या प्रमाणपट्टीची लांबी 9.2 सेंटीमीटर इतकी आहे आणि या प्रमाणपट्टीवरील अंतर हे 340 किलोमीटर इतके असलेले दिसून येते. आता आपल्याला प्रत्यक्षात रेषा प्रमाणाचं शब्द प्रमाणांमध्ये आणि त्यानंतर अंक प्रमाणात रूपांतर कशा पद्धतीने केले जाते याची मांडणी करायची आहे. पण ही मांडणी करण्यापूर्वी आपल्याला काही बाबी माहिती असणं गरजेचं आहे. हे म्हणजेच प्रमाणपट्टीवरील जे काही अंतर आहे तर यामध्ये एका बाजूला प्राथमिक विभाग दिलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला दुय्यम विभाग दिलेले दिसून येतात.
जे काही एकूण प्राथमिक विभाग असतील, या नकाशामध्ये प्राथमिक विभाग एकच आहे आणि दुय्यम विभाग मात्र 4 असलेले दिसून येतात. अनेक नकाशांच्यामध्ये प्राथमिक विभाग हे साधारणतः 3 ते 5च्या दरम्यान असतात आणि दुय्यम विभाग हे 2 ते 3च्या दरम्यान असलेले दिसून येतात. तर या विभागांच्या माध्यमातून प्रमाणपट्टीवरील जे काही एकूण अंतर आहे, म्हणजेच प्राथमिक विभागांचं असणारं अंतर असेल आणि दुय्यम विभागांचं असणारं अंतर असेल, यांची बेरीज करायची आणि या बेरजेला त्या प्रमाणपट्टीच्या लांबीने त्याचा भागाकार करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला 1 सेंटीमीटर बरोबर किती हे अंतर निश्चित करता येतं. एक लक्षात असू द्या, हा जो काही नकाशा आहे, या नकाशाच्या खाली देण्यात आलेल्या प्रमाणपट्टीवरील अंतर हे 35,000 किलोमीटर इतके आहे आणि या नकाशाच्या खालील जी काही प्रमाणपट्टी आहे, या प्रमाणपट्टीची लांबी ही 18.5 सेंटीमीटर इतकी असलेली दिसून येते. जी काही प्रमाणपट्टीची लांबी आहे आणि प्रमाणपट्टीवरील अंतर आहे, हे सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे प्रमाणपट्टीची लांबी बरोबर 18.5 सेंटीमीटर आणि प्रमाणपट्टीवरील अंतर बरोबर 35,000 किलोमीटर. ही जी काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी तुम्ही सुरुवातीला लिहून घ्या. त्यानंतर जर 18.5 सेंटीमीटर तर 35,000 किलोमीटर, तर 1 सेंटीमीटर बरोबर किती, हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. म्हणून नकाशा प्रमाण बरोबर 35,000 किलोमीटर गुणिले 1 सेंटीमीटर भागिले 18.5 सेंटीमीटर. या ठिकाणी एक बाब तुमच्या लक्षात आलेली असेल की आपण तिरकस गुणाकार केलेला आहे. 1 सेंटीमीटर आणि 35,000 किलोमीटर यांचा तिरकस गुणाकार केला आणि त्याचा भागाकार जो आहे हा 18.5 सेंटीमीटरने केलेला दिसून येतो. म्हणून नकाशा प्रमाण बरोबर 35,000 किलोमीटर भागिले 18.5 सेंटीमीटर, कारण 35,000 किलोमीटर गुणिले 1 सेंटीमीटर ते 35,000च राहणार आहे. म्हणून 35,000 किलोमीटर भागिले 18.5 सेंटीमीटर. म्हणून नकाशा प्रमाण बरोबर 1891.89 किलोमीटर. म्हणून नकाशा प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1891.89 किलोमीटर. आपण या ठिकाणी 1 सेंटीमीटरचं असणारं मूल्य निश्चित केलेलं आहे, पण आपल्याला फक्त शब्द प्रमाणात रूपांतर करायचं नाही आहे. तर हे जे काही नकाशा प्रमाण आहे, नकाशात दिलेले रेषा प्रमाण आहे, या रेषा प्रमाणांचे आपल्याला अंक प्रमाणात रूपांतर करायचे आहे. म्हणून आलेल्या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करू, असे एक वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. म्हणून अंक प्रमाण बरोबर 1 सेंटीमीटरला 1891.89 किलोमीटर गुणिले 1,00,000 सेंटीमीटर. आपण या ठिकाणी गुणाकार करत असताना 1,00,000 सेंटीमीटरने केलेला आहे. याचं कारण आपल्याला माहीतच आहे की 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेंटीमीटर आहे. आपल्याला किलोमीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून आपण 1,00,000ने गुणाकार करतो. याउलट जर आपल्याला सेंटीमीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असतं तर आपण मात्र 1,00,000ने त्या ठिकाणी भागाकार केला असता. या ठिकाणी शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करायचे असल्याने आपल्याला भागाकार न करता गुणाकार करावा लागणार आहे. म्हणून 1 सेंटीमीटरला 18,91,89,000 सेंटीमीटर हे अंक प्रमाण आलेलं आहे. मात्र तरी देखील ते अजून पूर्णतः अंक प्रमाण नाही. याचं कारण दोन्ही अंकांच्या समोर लिहिलेलं जे काही सेंटीमीटर हे अंतर आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणून अंक प्रमाण बरोबर एकास 18,91,89,000 हे जे काही दिलेलं अंक प्रमाण आहे हे पुन्हा ब्रॅकेटमध्ये टाका आणि एकास 18,91,89,000 असे लिहून घ्या. दिलेली उदाहरणे सोडवा. आता मी या ठिकाणी उदाहरण देत नाही, कारण मी एखादा नकाशा दिला तर तो नकाशा सुरुवातीला तुम्हाला प्रिंट आउट काढावा लागेल आणि हे सर्वांनाच शक्य नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे जे काही भूगोलशास्त्राचं पुस्तक असेल, या कोणत्याही भूगोलशास्त्राच्या पुस्तकामध्ये जगातील कोणत्याही प्रदेशाचा नकाशा दिलेला असेल तरी चालेल. त्या नकाशामध्ये जी काही प्रमाणपट्टी दर्शवण्यात आलेली आहे, या प्रमाणपट्टीवरील एकूण अंतर मोजून घ्या
आणि या प्रमाणपट्टीची लांबी ही पट्टीच्या साहाय्याने मोजून घ्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी रेषा प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करून घ्या आणि नकाशा प्रमाण निश्चित करा। अगदी तुमच्याकडे एखादं पुस्तक नसेल तर तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये काही माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी असतील किंवा उच्च माध्यमिक पातळीवर शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडील भूगोलशास्त्राचं पुस्तक घ्या आणि त्या नकाशामध्ये दिलेलं जे काही रेषा प्रमाण असेल या रेषा प्रमाणाचे आपण शब्द प्रमाणामध्ये आणि अंक प्रमाणामध्ये रूपांतर करून घ्या। धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर आपण निसंकोचपणे मला विचारू शकता। याकरता आपण फोन लावा किंवा ईमेलद्वारे देखील आपण शंका विचारू शकता। अगदीच फोन करणं ईमेल करणं शक्य नसेल तर व्हॉट्सअपवर देखील आपण मेसेज टाकून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता। धन्यवाद।